कल्याणमध्ये मायलेकाच्या अपघाती मृत्यूनंतर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मनसेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। कल्याण पालिकेच्या कचरा डंपरनं मायलेकाला चिरडलं। मनसेच्या रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळते। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मनसेच्या रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी झाली। तर कल्याणच्या आग्रा रोड परिसरात दक्षिण मुखी हनुमान मंदिर चौकात सकाळी 12 वाजता मुलाला शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या आई आणि 3 वर्षाच्या चिमुरड्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली होती। रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या डंपरनं मायलेकाला धडक दिली, ज्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला। आणि या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संतापलेल्या मनसेनं घटनास्थळी रास्ता रोको केला आणि रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी झाली। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश बोहीर यांनी। कल्याणचा हा आग्रा रोड आहे। या आग्रा रोडवरती काही वेळापूर्वीच एक चिमुकला आहे आणि तिची आई जे रस्ता क्रॉसिंग करत होती त्यावेळेला इथे अपघात झाला आणि या अपघातामध्ये मुलाचा आणि आईचा जागी मृत्यू झालेला आहे। महापालिकेचा असलेला जो डंपर आहे कचऱ्याचा, त्याच्या खाली येऊन मुलगा आणि चिमुकला जो आहे तो मृत्यू झालेला आहे। महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा जे आहे तो हा रस्ता जो आहे तो आता बंद करण्याचा, जो रस्त्याचा जो मधला भाग आहे हा पूर्णतः जो पूर्ण आहे तो खुला होता। त्याच्यानंतर त्यामुळे हे मुलगा आणि आई क्रॉसिंग करत होते। त्यावेळेलाच महापालिका आणि पोलीस प्रशासन जे आहेत या अगोदर मी कधी हे जो बॅरिकेड होतं ते केलं असतं तर हा अपघात झाला नसता। काही वेळापूर्वी मनसेने या रस्त्यावरती ह्या अपघातानंतर निर्देशनं केली होती। पूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला होता। त्यानंतर या रस्त्यावरती बॅरिकेड करण्याचं काम सुरू आहे। कॅमेरामन स्वप्नील शेजवलसह आतिश बोहीर, झी मीडिया, कल्याण।